स्टार्ट स्टार्ट. मी लहान होते तेव्हापासून आमच्या शेजारी आरती व्हायची. बर. आरतीला जात जात मग आरती नंतर संत संग त्यांचे विचार, त्यांचं जे हे आहे ना वाक्य, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, क्या बात आहे. त्या वाक्यामध्ये सगळा अर्थ आहे की स्वतः जगायचं आणि चांगलं. जीवनाची नीतिमूल्य जपून जगायचं आणि दुसऱ्याला पण जगण्यासाठी मदत करायचं. त्यांचं कार्य बघायला गेलं आजकाल तर भरपूर मोठं कार्य आहे. बर. त्यांचे सेवा जर तुम्ही बघितल्या तर ते दानाचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे दानाचे प्रकार त्यांच्या मठावर तुम्हाला पाहायला भेटतील. बरं. रक्तदान हे तर तुम्ही कुठल्या संप्रदायामध्ये ऐकलंच नसेल. आमच्या इथे दरवर्षी पहिला आठवडा जो असतो ना जानेवारी महिन्याचा, तो पहिला आठवडा किंवा 15-20 दिवस असं एक रक्तदानाचं अभियान राबवलं जातं. तर त्यामध्ये आम्ही 1.5-2च्या वर, आता तर लास्ट इयरचा आमचा आकडा 3 लाखापर्यंत गाठला. एवढं आम्ही शासनाला आमच्या संप्रदायातर्फे रक्तदान जे झालं ते आम्ही शासनाला देतो आणि ते गरजू व्यक्तींना विनामूल्य वाटप केलं जातं. तर मग हे तर झालं फक्त एक बेसिक. अशाच प्रकारच्या 41 सेवा आहेत ज्या की लोकांना उपयोगी पडतील त्यांच्या जीवनासाठी, जगण्यासाठी. तशा प्रकारचं कार्य त्यांचं आहे. त्यात आम्ही ब्लड कॅम्प घेतो, आरोग्य शिबिर घेतो. आत्ता यावेळी आम्ही वृक्ष लागवड केली. आत्ता जवळजवळ 6 लाख वृक्ष फक्त 15 दिवसामध्ये लावले. आणि ते फक्त लावलेच जात नाहीत तर त्यांचा आढावा पण घेतला जातो की एका वर्षामध्ये त्याची किती वाढ झाली. एवढं बारीकीनं एक एक गोष्ट तिथं नोटीस केली जाते. एवढंच नाही, लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकजण त्यांचा भक्त आहे. आणि एकदा जर तुम्ही त्यांच्या संप्रदायात आलात, त्यांचे विचार ऐकले तर तिथे येणारा प्रत्येक माणूस त्याची लाईफ चेंज होते. हे मी तिथं गेल्यावर अनुभवले. आणि मी एक अशी मुलगी आहे, आधी मला पण वाटायचं की लोक मला नाव ठेवायची की तू त्या महाराजांचं करते, महाराज लोक हे नसतात, खरं नसतं, काय नसतं. पण तिथं जर तुम्ही त्या मठावर आलात, एकदाच तुम्ही तिथं स्पर्श झाला फक्त त्या मठावर तुमचा, आणि तिथून रिटर्न आल्यावर तुम्हाला जर स्वतःच्या लाईफमध्ये काय अनुभव नाही भेटला तर मी स्वतः बॉन्ड करून देते की बाई तिथं म्हणजे एवढी शक्ती आहे की मी तुम्हाला बॉन्डवर साईन करून देऊ शकते की तिथून तुम्ही जाऊन आला तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार म्हणजे होणार. तो कशाही स्वरूपाचा असो, आर्थिक असो, शारीरिक असो किंवा मानसिक असो, पण बदल हा नक्की होतो. अगदी बरोबर. आमच्या सुप्रिया बाळाने खूप छान माहिती दिली. मी तिचं स्वागत करतो, तिच्या विचाराचं, तिच्या निरीक्षणाचं, तिच्या परीक्षणाचं. पण मला एक आहे, आपण पर्वत चढताना, डोंगर चढताना कोणी अर्धा तासामध्ये काठी घेतो, कोणी 1 तासामध्ये काठी घेतो, कोणी 2.5 तासानंतर काठी घेतो, कोणी न काठी घेता वरती चढतो. हा प्रत्येकाचा चालण्याचा भाग आहे. तुला ती काठी नरेंद्र महाराजांच्या स्वरूपात दिसली, ती ठेवली, चांगली गोष्ट आहे. पण एक संस्कृत आहे, जे तू काल पण ऐकलं होतं, 2 दिवसापूर्वी पण ऐकलं होतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रथि गच्छती. ह्याचा अर्थ, तुला तुझ्या अंतःकरणातून प्राप्त झालेला अनुभव हा नरेंद्र महाराजांच्या सेवेतला आहे. ठीक आहे, तुझ्या नजरेत नरेंद्र महाराज हे विठ्ठल आहे. आमचा परमात्मा, पंढरीचा पांडुरंग विठुराया हेच आपलं दैवत आहे आणि ह्याचीच खरी रूप आहेत. मला गौतम बुद्धामध्ये पण विठ्ठल दिसतो, मला छत्रपती शिवाजी महाराजमध्ये सुद्धा विठ्ठल दिसतो. एक माझा विठ्ठल प्रचंड, नामदेवाचं वाक्य आहे. एक माझा विठ्ठल प्रचंड, न पाहिल इतर देवाचे तोंड. म्हणजे जर तू एका भगवंताशी सामर्थ्याने राहिली ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, मात्र तिथे अधिष्ठान असावे भगवंताचे. तू कुठलाही कार्याचा भाग घे, अंतःकरणापासून केलेलं काम हे भगवंताच्या चरणाशी जातं. त्यामुळे तुला अनुभूती नरेंद्र महाराजांची आली, तुला त्यांच्या माध्यमातून, ठीक आहे, रामकृष्ण रे, आम्हाला पांडुरंगाशिवाय दुसरं विषयच नाहीये. कारण तुमची श्रद्धा त्यांच्यावर. तसं नाही, ऐक बाळा, आमचं कसं आहे, चांगली गोष्ट आहे, पण
आम्ही गुरुपेक्षा श्रेष्ठ कुठला देवच मानत नाही. आणि जे देवाचे जेवढे तत्व असतात, जेवढे नीतिमूल्य असतात, ते सर्वच आम्ही अप्लाय करून बघितले आमच्या गुरूंवरती. सगळ्या देवाचा देव पण असलेला जर गुरु मला भेटलाय तर मी किती भाग्यवान असेल. नाही, चांगली गोष्ट आहे. नरेंद्र महाराज हे तुझ्या अनुभूतीनं प्राप्त झालेले देव आहे, पण याचा अर्थ तेच श्रेष्ठ देव, तेच मोठे देव असं नाहीये. तर तुम्ही श्रद्धा प्रत्येकाच्या विश्वास ठेवला तर मग पांडुरंगाच्या तुम्ही कसं म्हणताय पांडुरंगामध्ये सगळे देव मला दिसतात, Same 100% तसंच ती तुमची श्रद्धा. नरेंद्र महाराज मला सुद्धा नरेंद्र महाराजांच्या रूपातून पण मला पांडुरंगाचं दर्शन होऊ शकतं. हो, तसं आमच्या स्वामी समर्थ, काही लोक स्वामी समर्थ आमचा, अरे स्वामी समर्थ म्हणजे पण हे पांडुरंगाचंच रूप आहे. बरोबर गणपती बाप्पा पण सगळ्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुमची एकच प्रक्रिया ही. आता मला सांग, मी एक माणूस आहे, बरोबर आहे. माझ्या मुलाचा मी कोण आहे? वडील. म्हणजे माझा रोल म्हणजे माझं नातं काय आलं? वडील आलं. माझ्या बायकोचा मी कोण आहे? नवरा. माझ्या भावाचा मी कोण आहे? माझ्या आईचा मी कोण आहे? मुलगा. माझ्या मामाचा मी कोण आहे? आजा. माझ्या काकाचा मी कोण आहे? नाही, नाही. काका म्हणजे पुतण्या. बरोबर ना? म्हणजे मी एकच आहे, फक्त त्याच्या त्याच्या स्वरूपात त्याची नाती आहेत. बरोबर. मी माझ्या भाच्याचा मामाच आहे, पण पहिला मी चंद्रकांत आहे. तसं प्रत्येकाचं एक गोड नातं दिलेलं आहे. त्या नात्याप्रमाणे आपापली इथे बरे. तुला नरेंद्र महाराजांच्या स्वरूपातून जर समजा सद्बुद्धी येत असेल, म्हणून मी काय बोललो की ज्या माध्यमातून तुला प्रचिती आली, चांगली गोष्ट आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज. नाही, चांगली गोष्ट आहे. हे मी का करतो माहितीये का? मला ते ऐकावं. म्हणलो ना, फक्त महाराज म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे. ते आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रभूजी असा त्यांचा नाही, आता उल्लेख दुसरे करतो. सांगतो. कारण ते आता जगद्गुरु आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघ, तुला भावलेले नरेंद्र महाराज कदाचित तुझ्या लेखी स्वच्छ आहेत, पण असेही काही नरेंद्र महाराजांच्या प्रक्रियेतले आहेत की जे मांसाहार करतात आणि ते माळ घालतात. हे पण वेगळं आहे. पण ते डीप मध्ये जर ज्यांनी मग अभ्यास केला तेच, असता, हा. तर ती माल तुळशीची नाहीये, ती चंदनाची आहे. आणि आता कलियुग चालू आहे ना, त्यामुळं माळ त्यांनी तुळशीची घातली का चंदनाची घातली हे तर कोणी डीप मध्ये जाणून घेत नाही. पण ते माळ जरी घातली नाही घातली तरी फरक नाही पडत. त्यांनी त्या लोकांना काय शिस्त लावली. वा. ती लोक आध्यात्मिक शाळा ही गोष्ट जगात कुठलाही संप्रदाय असू दे, त्यांना मला नाही माहिती की माहिती आहे की नाही, पण आमच्या संप्रदायामध्ये पहाटे 5 वाजता आध्यात्मिक शाळा स्वतः जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी घेतात. आणि ते प्रत्यक्षात पहाटे 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत त्यांचा जे आहेत ना विचार आमच्यापर्यंत पोचवतात. आणि त्या माध्यमातून रोज थोडं थोडं जरी नॉलेज आम्हाला भेटलं तरी आता जो युवा किंवा आताची पिढी जी भरकटत चालली ती भरकटण्यापासून वाचते. सनातन धर्म टिकवणं, आपला धर्म टिकवणं आणि आत्ताचा युवा भरकटू नये म्हणून अध्यात्म आणि अध्यात्मासोबतच भक्ती ह्या दोन्हीची सांगड घालून ते विचार आमच्यापर्यंत पोचवतात. ते आमच्या मनाला भावतात. तिथं कुठल्याही प्रकारचा गंडा, दुपारती, नारळ ह्या अशा गोष्टी नाही चालत. फक्त त्यांचे विचार मनाला भावतात. मी किती वर्षातून देवाच्या पाया पडलोय. आता तुम्ही जर जाऊन मी किती वर्षांनी देवाच्या पाया पडलोय. आज फक्त एकदा नाणीजच्या मठाला, नाणीज धामला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी पासून 45 मिनिटाच्या अंतरावरती नाणीज गाव आहे. नाणीज गावामध्ये 2 मठ आहेत, एक नवीन आणि एक जुना. नवीन मठ किंवा जुना मठ कुठेही तुम्ही एकदा फक्त भेट द्या. तिथे जाऊन आल्यावर तुम्ही मला एक कॉल करा. बस. छान, चांगली गोष्ट आहे. जय सियाराम. अशीच तुझी महती तुझ्या लेवलला चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ आपला प्रत्येक जण आपापल्या परीनं आपला मार्ग शोधायचा प्रयत्न करतो. तर आमची ही प्रीती, हिला पण देवाची चांगली प्रचिती येऊ, ही प्रीतीला चांगली देवाची प्रचिती येऊ. आणि पुन्हा एकदा बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बस.